भाजी मस्त गदगद झाली आणि लाल जरद बी झाली. आमचे आचार्य म्हणत पहिले इले खाली उतरा, नाही तर पुरी भाजी जाऊन जाईल. पहिले आपल्या गावात कोणताही कार्यक्रम असला की रोटगेन बिट्ट्यात चालत, पण आता 2-3 कार्यक्रम झाले, हा नवीनच अटम चालू झाला. श्याम बाटी आहे म्हणतात बयाचं नाव, पण मला नक्की माहित नाही. मला तर असं वाटते की तुम्ही माझ्या भंडाऱ्याचे व्हिडिओ पाहू बोर झाले असतात, कारण की उठलं सुटलं की आहेच भंडारा, उठलं सुटलं की आहेच भंडारा. आता पाहू आपण याची प्रोसेस. गंजात तेल टाकलं आणि त्याच्या बाद त्या पोट्टेनं जे गोल गोल गोळे करल होते ते त्या गंजात तेल टाकून आणि ते एकदम लाल जरद होऊ दिले. हे आज आमचे 2 सिनेमॅटिक वाले. त्यानं सांगितलं आपल्या बीटचा ठोका चुकला म्हणजे आपल्या इकडे भंडारा लागला. पाहुणे बा सगळा स्वयंपाक झाला, आता फक्त तुम्ही निवत घेऊन जा. या मिट्टूला भूक लागेलाय आणि तिकडे निवत घेऊन पाहुणा मंदिरा लोकने जा, तर इकडे यायचं झालंय चालू. एक तेरा एक मेरा, बाकी सब भगवान का. आता हे शेवटचं आहे बरं. आता लग्नाचाही सीझन झाला आणि भंडाऱ्याचाही झाला. जेवढं खायचं आहे तेवढं खाऊन घ्या, घरी न्यायचं असेल तर घरी घेऊन जा. आणि तुम्हाला एक गोष्ट तर सांगायचीच राहिली, काही काही जण भेटले की आपल्याला फक्त एकच विचारतात, भाऊ तुम्ही व्हिडिओ बंद केले काय, तुमचे व्हिडिओ दिसून नाही राहिले. तेले म्हटलं दादा तुम्ही ना आपल्याला फॉलो नशीन करेल म्हणून ते व्हिडिओ तुम्हाला कधी कधीच दिसतात, आणि जर तुम्ही ना आपल्या आयडीला फॉलो करेल असलं तर तुम्हाला आपले व्हिडिओ डेली दिसतात. हे चौघचे चौघ बी एकाच गाडीवर घरी चालले होते आणि मला म्हणतात की मोदीजीनं सांगितलं पेट्रोल डिझेलचा वापर कमी करायचा, म्हणून आम्ही एकाच गाडीवर चौघ जण आलो. वारातून जेवण करून आम्ही घरी आलो. इकडे मस्त आपला भासा रस काढून राहिलता. चला मग भावांनो, आता एक एक गिलास घेतो आम्ही रस. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. फक्त जाता आता तेवढं फॉलोचं बटन दाबून टाका, लवकरच आपले 30K करून टाका.